नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज. मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. म्हसवड सातारा. म्हसवड तालुका मान, जिल्हा सातारा येथील लोहार कुटुंबीय आपल्या हक्काच्या राहत्या घरासाठी आजपासून म्हसवड नगरपालिकेसमोर अविल पांडुरंग लोहार, कुमार पांडुरंग लोहार, विनोद पांडुरंग लोहार हे आपल्या कुटुंबासह अमरण उपोषणास बसले असून आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि नगरपालिकेने दिलेली नोटीस मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या कुटुंबासह उपोषण चालूच ठेवणार असल्याचं विनोद लोहार यांनी सांगितले. यावेळी बोलताना विनोद लोहार म्हणाले की आम्ही म्हसवड गावचे रहिवासी असून 1970 सालापासून सन 486 मध्ये आमचे घर आहे व तेथे आमचे वास्तव्य आहे. याबरोबरच या ठिकाणी आमचा छोटासा पिढ्यानपिढ्याचा लोहार कामाचा व्यवसायही आहे. परंतु दिनांक 4/2/2025 रोजी नगरपालिकेने आम्हाला आमचे राहते घर अतिक्रमण असून ते 24 तासाची मुदत देऊन ते काढून घेण्याची मुदत दिली आहे. त्याआधी दिनांक 8/1/2025 रोजी एक नोटीस दिली होती. आम्ही आमच्याकडील सर्व पुरावे नगरपालिकेला दिले आहेत, परंतु आमच्या पुराव्याचा विचार न करता घर काढण्यासाठी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबांवर दबाव टाकला जात आहे, भीती दाखवली जात आहे. आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी म्हणून अमरण उपोषणास नाईलाजाने कुटुंबासह बसावे लागते. इथे जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे कुटुंबासह उपोषण करणार असल्याचं आणि आमचा हक्क मिळणार असल्याचं लोहार यांनी सांगितलंय. सचिन सरतापे, मुंबई रिपोर्टर न्यूज, सातारा. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.